फेमिनिझमच्या नादात मुलांचं खरं आयुष्य कोणी उलगडून पाहतच नाही ना. मुलगी नोकरीला नसेल ना तरी काही हरकत नाही, तिचा नवरा आहेच की सगळं सांभाळायला. पण मुलाला मात्र चांगल्या पगाराची नोकरी हवी. अरे बाळा, छान अभ्यास करा म्हणजे चांगली नोकरी मिळेल, आणि अर्थात नोकरी चांगली मिळाली तरच चांगली मुलगी मिळेल. ह्या सगळ्यात मुलांची खचलेली मानसिक अवस्था, त्यांच्या डोक्यावर आयुष्यभर उभा असलेला जबाबदारीचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच जातो. मुलींसारखं ते कुणासमोर व्यक्तही होऊ शकत नाही, आणि जबाबदारी झटकून बेजबाबदार होताही येत नाही. त्यांना स्वतःच्या स्पेसमध्ये मोकळा श्वास कधी घेताच येत नाही. घरातील कर्ता असला तरीही तो देखील एक माणूसच आहे हे विसरतो ना आपण. तो फार बोलत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला बोलता येत नाही किंवा त्याला बोलायचंच नाही. त्याला मोकळं होण्यासाठी त्याचा कम्फर्ट झोन आपण होऊ शकतो ना. आपल्या वडिलांचा, भावाचा, मित्राचा किंवा आपल्या नवऱ्याचा.